नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनल बी कॅम्पस स्टडीमध्ये. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSCचं नवीन प्रसिद्ध पत्रक आलेलं आहे आणि आजच 12 डिसेंबर 2025 रोजी आलेलं आहे. तर हे प्रसिद्ध पत्रक जे आहे तर गट ब ची जी 4 जानेवारीची एक्झाम पुढे जाणार का नाही तर त्याबद्दल आहे. तर त्याबद्दल प्रसिद्ध पत्रक आलेलं आहे आयोगाचं. तर काही वृत्तपत्रामध्ये न्यूजमध्ये बातमी चाललेली होती, आपणही पाहिलेले आहात. तर त्या दिवशी 4 जानेवारीला म्हणजे 4 जानेवारीला UGC नेटची ही एक्झाम आहे. तर दोन्ही एक्झाम एकत्र असल्यामुळे एक्झाम ही पुढे जाणार का नाही, आयोगाने चूक केली अशी वगैरे काही वृत्तपत्रामध्ये आलेली होती बातमी. तर त्या डेटबद्दल तर पुढे जाणार का एक्झाम नाही तर त्याबद्दल हे प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे. आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत आणि विद्यार्थ्यांमध्ये कन्फ्युजनचं वातावरण झालेलं होतं. तर त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन मित्रांनो हे सर्व वाचल्यानंतर दूर होईल. तर पहा, मुंबई येथील वृत्तपत्रामध्ये MPSC UGC नेट परीक्षा एकाच दिवशी परीक्षार्थीमध्ये संभ्रमाचे वातावरण या मतळ्याखाली प्रसिद्ध बातमीच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे स्पष्ट करण्यात येत आहे. आयोगामार्फत दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध शुद्धीपत्रकानुसार तसेच जाहिरातीनुसार महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 रविवार दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्रातील एकूण 37 जिल्हा केंद्रावर घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. सदर जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर राष्ट्रीय परीक्षा एजन्सीद्वारे NTA दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकानुसार UGC नेट डिसेंबर 2025 परीक्षा संपूर्ण देशभरात दिनांक 31 डिसेंबर 2025 ते 7 जानेवारी 2026 या कालावधीत घेण्यात येणार असल्याचे प्रसिद्ध करण्यात आले होते. तर यानंतर आयोग म्हणते यानंतर प्रसिद्ध करण्यात आलेले होते. तर आयोगामार्फत महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 रविवार दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी घेण्याचे नियोजित होते. तथापि आपल्याला सर्वांना माहिती आहे ही एक्झाम का पुढे गेली. तर तथापि राज्यातील नगरपंचायती व नगर परिषदांच्या सार्वजनिक निवडणुका कार्यक्रमांतर्गत राज्य निवडणूक आयोगाच्या दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजीच्या आदेशानुसार मतमोजणी आयोगामार्फत आयोजित परीक्षा दिवशी म्हणजेच दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी होणार असल्याने आयोगाच्या दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजीच्या शुद्धीपत्रकानुसार महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 पुढे ढकलण्यात येऊन रविवार दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी घेण्याचे तसेच सदर दिवशी पूर्वनियोजित महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 रविवार दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी घेण्याचे नियोजित आहे. तर हे मित्रांनो नियोजित आहे हे तर आपल्याला माहीतच आहे. आयोगामार्फत दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी आयोगाच्या आयोजित परीक्षा यापूर्वीच दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी घोषित करण्यात आलेले आहे. तर दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध शुद्धीपत्रकानुसार सदर दिनांकास नव्याने कोणतीही परीक्षा आयोजित न करता पूर्वनियोजित महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ऐवजी महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 घेण्याचे नियोजित आहे. त्यामुळे आयोगाच्या कार्यालयाकडून परीक्षेचे दिनांक निश्चित करण्यामध्ये कोणती त्रुट नाही. तर आयोगाचं म्हणणं आहे जी एक्झाम गट क ची होती तर ती अगोदरच डिक्लेअर केलेली होती आणि गट ब ची आहे ती ॲज इट इज गट क च्या दिवशी जी आहे नियोजित करण्यात आलेली होती. तर त्याबद्दल कोणतीही आयोगाने त्रुटी केलेली नाही असं आयोगाचं म्हणणं आहे. तर आयोगाच्या जाहिरातीमधील तरतुदीनुसार परीक्षेच्या आयोजनाच्या दिनांकास अन्य संस्थेची परीक्षा असल्यास कोणतीही परीक्षा द्यायची आहे याबाबतचा निर्णय उमेदवारांनी स्वतः घेणे आवश्यक आहे. तर परीक्षा आयोजनाच्या दिनांकामध्ये कोणतीही बदल प्रस्तावित नाही. तर असं मित्रांनो आयोगाने म्हटलेलं आहे. तर तुम्ही कोणत्या एक्झामला प्राधान्य द्यायचं आहे तुम्हाला ठरवायचं आहे आणि तुम्ही ठरवायचं आहे कोणती एक्झाम द्यायचं आहे नाही. तर परीक्षाची जी आहे तर त्यामध्ये कोणताही आयोग बदल करणार नाही. तर यामध्ये असं सांगितलेलं आहे तर कोणतेही प्रस्तावित नाही, बदल करण्याचे कोणतेही धोरण नाही आयोगाचं. तर मित्रांनो जी एक्झाम 4 जानेवारीला आणि 11 जानेवारीला होणार आहे तर ती तशीच एक्झाम होणार आहे. तर तुम्ही अभ्यासाला मित्रांनो खंड पडू देऊ नका, अभ्यासामध्ये गॅप पडू देऊ नका, एक्झाम पुढे जाणार नाही असं स्पष्ट आयोगाने सांगितलेलं आहे. तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.